अशा पद्धतीने तुरीच्या शेंगा करून खाऊन बघा, खायला एकच नंबर लागतात. तर त्यासाठी तुरीच्या शेंगा घ्यायच्या आणि एक कुकर घेऊन त्यामध्ये 1 ते 1.5 तांबे पाणी ओतायचं आणि ह्या तुरीच्या शेंगा त्यामध्ये टाकून घ्यायच्या. तुरीच्या शेंगा बुडतील एवढंच पाणी ओतायचं आणि मग लगेच त्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ जरा जास्तच टाकायचं, ज्याच्यामुळे हे मीठ तुरीच्या शेंगामध्येही उतरेल आणि आपल्याला खायला छान लागेल. आणि हे सर्व घोळून घ्यायचं आणि लगेच कुकरचं टोपण लावून ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या गॅसवर ठेवून काढायच्या. आणि मग शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर ह्याचं टोपण उघडायचं आणि पुरणाच्या चाळणीने हे तुरीच्या शेंगामधलं पाणी बाजूला काढायचं. आणि अशा पद्धतीने तुरीच्या शेंगा आपल्या तयार झाल्या. आणि ह्या तुरीच्या शेंगा भाजीपेक्षा तर मला अशाच खायला आवडतात. तर तुम्ही तुरीच्या शेंगा आणल्यावर कशा पद्धतीने करता आणि खाता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय.